पन्ह तयार करण्यासाठी मी इथे गावरान कैरी घेतलेली आहे। ती जरा आंबट असते, त्याच्यामुळे आपलं जे पन्ह आहे ते खूप टेस्टी लागतं। तुम्हाला जर जमलं तर नक्की हीच कैरी घ्या। आता ही कैरी आपण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कैरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण इथे एक भांडं घेतलंय, त्याच्यात पाणी टाकलंय आणि आता ह्या कैऱ्या आपण छान याच्यामध्ये उकळवून घ्यायच्या आहे। जोपर्यंत कैऱ्या आपल्या सॉफ्ट होतील तोपर्यंत आपल्याला यांना पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे आता त्याचा जो हिरवा कलर होता तो हळूहळू पिवळसर होत चाललाय। साधारण 10 मिनिटं लागतात याला उकळण्यासाठी। तुम्ही पाहू शकता आता 10 मिनिटांनंतर आपल्या भांड्यातलं संपूर्ण पाणी हे संपलेलं आहे आणि आपल्या कैऱ्या ज्या आहेत त्याही छान शिजलेल्या आहेत। ते तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही ते ती जी आपली कैरी आहे त्याच्यात आपण सुरी घालून पाहू शकतो। हे पहा, अलगद जातीये सुरी। अशा प्रकारे आपण चेक करू शकतो आपली कैरी छान शिजली आहे की नाही। आता ह्या आपल्या शिजून रेडी झालेल्या आहे। आता आपण यांना थंड करण्यासाठी एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता मी इथे एका प्लेट मध्ये ज्या आपल्या चारही कैऱ्या होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहे। आता त्यांना आपल्याला गार होऊ द्यायचं आहे। आपली कैरी गार होत आहे तोपर्यंत मी इथे एक भांडं घेतलंय। भांड्यात साधारण मी 2 वाट्या एवढा गूळ घेतलेला आहे। तुम्ही तो गूळ जास्त किंवा कमी प्रमाणात घेऊ शकता। एवढ्या 2 वाट्या मी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यात मी तेवढ्याच 2 वाट्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण तो पाण्यात गूळ छान भिजवून ठेवलेला आहे, जेणेकरून तो गूळ आपला पाण्यात छान विरघळेल। आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपण एका भांड्यात शिजवून घेतलेल्या आहेत। तुम्ही त्या कुकरमध्येही शिजवू शकतात। कुकरमध्ये त्याच्या 3 शिट्ट्या करायच्या आहे आणि तुम्ही ते भांड्यातही। आता आपल्या कैऱ्या थंड झालेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण त्यांना असं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे त्यांना चोळून घ्यायचं आहे। आपण छान अगदी नरम होईल तोपर्यंत छान चोळून घ्यायची आहे। आपण चारही कैऱ्यांना चोळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चोळायचं आपल्याला। नाही ते पहिल्यापासून दाखवून। आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण जी कैऱ्या घेतलेल्या चोळून घेतल्या कैऱ्या तिचं वरचं देठ काढून घ्यायचंय। नंतर आपण असं त्याच्यातला जो गरा आहे तो मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे। अशा प्रकारे छान त्याला दाबून काढून घ्यायचं त्याच्यातला गरा आपल्याला। तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे आपण उरलेल्या ज्या 3 कैऱ्या आहेत त्यांचाही गरा काढून घेणार आहोत। आणि त्याचप्रमाणे याच्यात ज्या कोय आहेत ती कोय आपल्याला याच्यातून काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे छान ज्या तिच्यातल्या कोय आहेत त्याचाही गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्या सर्व कोय आपल्याला याच्यातून मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता आपला गरा किती छान झालेला आहे। आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे इथे मी साल आणि त्याच्या जे कोय आहेत त्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता आता मिक्सरमधून फिरवल्यानंतर आपला जो कैरीचा गरा आहे तो असा दिसतोय छान। काही लोकांना हे जे आपण गरा बारीक करून घेतलेला आहे तसं काही काहींना आवडत नाही, तर तुम्ही याआधी जे होतं म्हणजे मिक्सरमध्ये न फिरवता जसं आहे तसंही वापरू शकतात। आपण जे गुळाचं पाणी घेतलेलं होतं ते असं गाळणीने अशा प्रकारे गाळून घ्यायचंय। त्यामुळे गुळात जर काही खळा वगैरे असेल तर तो निघून जाईल।
आपण जे कैरीचा पल्प करून घेतला होता तो मी त्या गुळाच्या पाण्यात एकत्र करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे असं आपलं एक बॅटर छान रेडी झालेलं आहे. आता हे पण रेडी झालेलं आहे. आता आपण त्याच्यात 1 टीस्पून एवढं काळं मीठ मी घालतीये. तुम्ही पांढरं मीठही घालू शकता. मी इथे काळं मीठ टाकलंय. नंतर मी त्याच प्रमाणात 1 चमचा एवढी वेलची पावडर टाकतीये. वेलची पावडरने आपलं जे कैरीचं पण आहे त्याची टेस्ट अजूनच वाढणार आहे. आणि त्याला नंतर छान हलवून घ्यायचंय. आता हे पन्ह आपण छान गाळ करायला ठेवणार आहोत फ्रीजमध्ये आणि नंतर हे सर्व करूया. आता आपलं पन्ह थंडगार झालेलं आहे. आता आपण ते ओतून घेतोय ग्लासात. वाव, असं आपलं असं जे कैरीचं पण आहे ते रेडी झालेलं आहे. तुम्ही हे आता मी इथे गुळाचं बनवलंय, तुम्ही साखरेचंही बनवू शकतात. चला तर मग सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. ह्या उन्हाळ्यात तुमच्या शरीराला थंडावा देणारी अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल.